यांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो आणि आदरणीय कोकाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तर्क आणि अनुमान याच्यावरचा आपला भाषिक हा विषय आपण घटक बघितलेला आहे. आज आपण भाषिक हा घटक बघणार आहोत. तो घटक बघा, सुरुवात करूया आपण डायरेक्ट. तर्क अनुमानामध्ये आपण भाषिक अभाषिक अभाषिक म्हटला जो घटक आहे तो बघणार आहोत. त्यामध्ये घनाकृती ठोकळा, त्रिकोण चौकोन मोजणे, संख्या मांडणीतील सूत्र ओळखणे हे 3 उपघटक आपल्याला बघायचे आहेत. त्यापैकी आपण आज सुरुवात करू. पहिला घटक त्रिकोण व चौकोन मोजणे, नंतर घनाकृती ठोकळे आणि नंतर संख्या मांडणीतील सूत्र हे घटक घेऊया आपण. त्याला सुरुवात करूयात आपण. 1 त्रिकोण व चौकोन मोजणे. आपल्याला माहिती आहे त्रिकोण, 4थी 5वी पासून आपण त्रिकोण म्हणजे काय, चौकोन म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. परंतु आपल्याला ते मोजायचे कसे हे आपण बघणार आहोत. बघा, खालील आकृती दिली आहे ते चौकोन मोजायचे आहे आपल्याला. आता आकृतीमध्ये चौकोन किती आहेत हे आपण बघूया. बघा, आपण अशा रेषा मारल्यानंतर कमी वेळेमध्ये आपल्याला हा विषय घटक सोडवायचा आहे. त्यासाठी बघा क्लुप्ती आहे. तर चौकोन म्हणजे काय की ज्यांना 4 बाजू आणि 4 कोन असतात त्याला आपण चौकोन म्हणतो. ठीक, आपण थोडीशी आकृती वर घेतली आहे. तर शॉर्टकट मध्ये चौकोन बनवण्यासाठी बघा, हा मोठा आपल्याला दिलाय त्याच्यामध्ये भरपूर चौकोन आहेत असे. त्यासाठी आपल्याला इथे नंबर टाकून घेऊ. 1 2 3 4. त्या खाली नंतर परत आडवी लाईन झाली, उभ्या लाईन मध्ये पण नंबर टाकायचा आपल्याला. 2 3 4 आणि 5. त्यानंतर बघा, आपण बघतो काय चौकोन मोजतोय आपण. काय चौकोन किती आहे त्यासाठी आपल्याला 1 ते 4 पर्यंत यांची बेरीज करायची. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10. त्यांची आपली बेरीज झाली आहे 10. त्याच पद्धतीने आपण उभ्या लाईन मध्ये सुद्धा आपण ते नंबर टाकले त्याची सुद्धा आपल्याला बेरीज करायची. 1 + 2 3 3 3 6 6 4 10 10 आणि 5 15 ही आपली आलेली आहे 15 बेरीज. मग इथे काय करायचं आपल्याला, 10 व 15 यांचं करायचं गुणा. गुणाकार किती येतो आपला 15. 15 × 150. तर या आकृतीमध्ये बरोबर. बघा परत लक्ष द्या, चौरस आणि चौकोन याची आपल्याला संख्या काढण्यासाठी 2 पद्धत आहेत. त्यापैकी चौकोन त्यासाठी आडवे आणि उभे यांची काय करायची बेरीज करून त्यांचा करायचा आपल्याला गुणाकार. लक्षात ठेवा, कारण चौकोन आणि चौरस मध्ये आपला बराचसा घोळ होतो. आता पुढचं उदाहरण बघा. इथे काय सांगितलं आपल्याला, खालील आकृतीत चौकोन मोजायचे आपल्याला. काय मोजायचे, चौकोन आणि चौरस हे दोन्ही आपल्याला मोजायचे आहे. तर आपण पहिली जी आकृती बघितली त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला चौकोन आणि चौरस, ते आपण चौरस काढले होते फक्त चौकोन काढले होते. तर या ठिकाणी आपण दोन्ही पण काढणार आहोत. ते बघा बरं, असं मागच्याच आकृतीमध्ये ज्या पद्धतीने आपण क्रमांक टाकले त्याच पद्धतीने आपण क्रमांक टाक घेणार आहोत. 1 2 3 4 5. त्यानंतर खाली उभ्या लाईन मध्ये 2 3 4 काय सांगितलं होतं,
चौकोन मध्ये जे असतील तर आडवी आणि उभ्या जे का आपण नंबर टाकलेले त्या लाईन मध्ये त्या लाईन टाकलेली बेरीज. आता बेरीज करण्यासाठी दोन तीन पद्धती आहेत बघा. एक जर आपण आतापर्यंत मोजलं तर चालेल किंवा 5च्या समोरची जी संख्या आहे 5च्या समोरची संख्या कोणती आहे 6 त्याला भागाकार 2 ने भागायचं. किती येतं 6 पंचे 30 आणि भागिले 2 तर येतं 15. ठीक याचं काय निघालं बेरीज 15 असं जरी मोजलं तरी 15 1 2 3 3 3 6 6 4 10 आणि अधिक 5 15. ठीक आपण मोजतो पहिलं चौकोन. आता उभ्या लाईन मध्ये बघा 1 अधिक 2 3 3 3 6 6 4 10 हे सुद्धा आपलं आलं 10. याच पद्धतीने याही पद्धतीने आपल्याला असेल इथे काय येतं 4च्या पुढची संख्या आहे 5 4 पंचे 20 भागिले 2 केलं तर आपल्याला इथे बरोबर तिथे उत्तर 10 येतो. आता यांची काय करायची आपल्याला यांचा करायचा गुणाकार 15 आहे 150. ठीक आहे हे निघाले आपले चौकोन. काय निघालेले आहे चौकोन. आता आपल्याला काढायचं चौरस. इथं दिलेलं नाही तुम्हाला इथं फक्त चौकोन किती आहे ते दिलं पण चौकोन आपल्याला निघालेले आहे 150. तर याच आकृतीमध्ये आपण चौरसही मोजून टाकू. आता चौरस कसे काढत बघा. इथं काय करायचं जे शेवटचे रकाने आहेत त्या क्रमांकाची आपल्याला करायचंय गुणाकार. आता बघा बरं 5 4 4 पंचे 20. ठीक आपण गुणाकार करतोय कारण की आपल्याला काढायचे चौरस मोजायचे आपल्याला. 4 त्रिक 12 शेवटचा रकाने पुढे आलो आपण 3 दोन्ही 6. आता राहिला काय 1 आणि 2 बे 1 बे किंवा जी शेवटचा रकाना राहतो त्याला कुठला भाग गुणाकार करायचा नाही. इथं जरी गुणाकार केला बे 1 बे किंवा सर्वात जी मोठी संख्या उरते ती मोठी संख्या आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. आपण ते टाकू 2. आता बरोबर बेरीज 20 अधिक 12 32 32 अधिक 6 38 अधिक 2 इथं आपले चौरस निघत आहे 40. किती निघाली चौरस संख्या 40. आपण काय केलंय चौकोन करण्यासाठी बेरीज केली आणि बेरीज जे उत्तर निघतं त्यांचा गुणाकार केला. परंतु चौरस काढण्यासाठी आपल्याला शेवटचा क्रमांक आता इकडे जास्त असतील किंवा कमी असतील त्याचं काय आपल्याला घ्यायचं शेवटचा जो क्रमांक त्या क्रमांकाचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. 4 पंचे 20 4 त्रिक 12 3 दोन्ही 6 आणि शेवटची जी मोठी संख्या आहे ती आहे आपली 2. ही 2 आपण टाकली त्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती आपली 40. 20 अधिक 12 32 32 आणि हे 8 40. ठीक आहे तर या ठिकाणी आपले चौकोन आणि चौरस हे निघतात. बघा आणखी तुम्हाला समजत असेल तर पुढचं एक उदाहरण बघू आपण. आता इथेही आपल्याला काय करायचंय चौकोन आणि चौरस मोजायचे. ठीक आता म्हणा सर या साईडला 1 2 3 4 आहेत आणि एका साईडला जास्त रकाने आहेत. असू द्या कमी जास्त रकाने जरी असली तरी आपल्याला ते मोजता येतात. बघा आपण त्याच पद्धतीने क्रमांक टाकून घेऊया कारण की पेपर मध्ये आपल्याला या पद्धतीने मोजलं तर आपले चौकोन मोजता येणार नाही कारण त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेषा पडतात. एखादा चुकून मोजायचा राहतो तो आपल्याला टाळण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेत जास्त अचूकपणा येण्यासाठी आपण क्लुप्ती वापरतो. इथे टाकून घेऊ आपण क्रमांक 1 2 3 4 एक झाल्यानंतर 2 3 4 5 आणि या ठिकाणी 6. तुमच्या लक्षात आलं असेल सारखे समान भाग आहेत का नाही. इकडे 4 पर्यंत गेलेले आपले अंक आणि या ठिकाणी आलेले आपले 6 पर्यंत अंक. आपण सुरुवातीला मोजणार आहोत चौकोन. काय मोजूयात आपण चौकोन मोजूया. चौकोन मोजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आडव्या लाईन मधली अंकांची बेरीज उभ्या लाईन मधल्या अंकांची बेरीज आणि त्यांचा
गुणाकार, जो गुणाकार येतो तो आपली चौकोनाची संख्या येते. चला बघून करून टाकू आपण. बघा, एक याची संख्या येते आपली 10. आली संख्या, आडव्या लाईन मध्ये संख्या आली 10. आता उभ्या लाईन मध्ये संख्या बघा, आपण जर आपण मोजलं 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 4 10 15 आणि हे 21 येतात. ठीक, तर याच्या पुढची संख्या 6 च्या नंतरची जी संख्या येते ती आहे 7 भागिले 2 करू आपण. किती येते संख्या? 6 7 42 भागिले 2, तर येते संख्या आपली 21. काय येतं? 21. आणि 21 चा आणि 10 चा गुणाकार करायचा, तर आपल्याला येतो 21 गुणिले 10. किती आलं उत्तर? 210. इथं आपलं ऑप्शन जरा चुकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी आपले चौकोन किती येतील बघा परत. 6 7 42 भागिले 2, 21 दोन्ही 42 आणि या ठिकाणी 10, 4 पंचे 20 2. तर याचा जो गुणाकार केला 210 आहे आपली चौकोन. काय निघाले आपले? चौकोन. आता आपल्याला मोजायचे चौरस. काय सांगितलं होतं चौरस मोजण्यासाठी? शेवटचे जे रकाने आहेत पेन चेंज करतो थोडासा, तुमच्या लक्षात येईल. बघा, 4 चा आणि 6 चा करायचा आपल्याला गुणाकार. काय? 6 चौक 28. किती येतं? 6 चौक 24. 28 म्हटलं तुम्हाला मी. 24. त्यानंतर दुसरा रकाना यायचा. इथला दुसरा नंबर आहे 5. 5 3 15. नंतर पुढे येऊ आपण. 3 किती येतील? 4. 4 दोन्ही 8. आता मला सांगा, इथले जे काय रकाने ते संपलेले राहिले तर 1. आता यातील जो शेवटचा जो मोठा जो क्रमांक आहे तो त्याला डायरेक्ट गोल करायचा आणि तो शेवटचा जो मोठा अंक आहे तो इथं आपण टाकायचा. तर का टाकायचा? 3 1 3. इथं जो काही शिल्लक राहील शेवटचा रकाना किंवा मोठी संख्या, ती संख्या आपल्याला ठिकाणी टाकायची आणि त्यांचं करायची आपल्याला बेरीज. तेव्हा आपले निघतात चौरस. काय निघतील? चौरस. आता करायची बेरीज किती येते बघा बरं. 4 5 9 9 आणि 8. 9 आणि 8 17. बघा, 9 आणि 8 17 आणि 3 20. 20 ला 0 चाले 2 2 आणि 2 4 आणि 1 5. इथं आपले चौरसाची संख्या निघालेली आहे 50. ठीक, इथं पाहिजे होते आपले 210 आणि चौरस पाहिजे होते 50. आलं लक्षात? परत एकदा सांगतो, चौकोन मोजण्यासाठी या रकान्यांची बेरीज करून आणि उभ्या रकान्यांची बेरीज करून त्यांचा असतो गुणाकार, तेव्हा आपल्याला निघतात चौकोन. आणि चौरस साठी आपल्याला करायचा शेवटचे जे अंक आहेत त्यांचा करायचा आपल्याला गुणाकार आणि आलेल्या गुणाकाराचा आपल्याला करायचे बेरीज, तेव्हा आपले निघतात या ठिकाणचे चौरस. ठीक, समजलं? बोल. बघा पुढे एक उदाहरण नवीन पद्धतीचे आहे बघा. ठीक, आता आकृती चेंज झाली. आपल्याला काय सांगितलं आहे? चौरस मोजायचे. तर चौकोन सांगितले या ठिकाणी नाही. या ठिकाणी आपण सांगितले चौरस मोजा. आपल्याला चौरस करायचे तर आपल्याला आकृती चेंज झालेली आहे. आकृती चेंज झाल्यानंतर की तुम्हाला सर कसे मोजायचे या ठिकाणी आकृती पूर्णपणे चेंजेस आहे. पण एवढी काय अवघड नाही की बघा कशा पद्धतीची आकृती आपण नेहमी सारखा जो चौकोन काढतो का चौरस काढतो हा आपला एक म्हणतो आपण. परंतु जर या आकृतीमध्ये प्लसचं चिन्ह टाकलं तर तेव्हा आपली संख्या येते या ठिकाणची 5.
आता कशी 5 ते बघा 1 2 1 2 बे दोन्ही 4 आणि हा 1 आणि इथं 5. तरी या आकृतीमध्ये सुद्धा काही अवघड नाही. या आकृतीमध्ये फक्त एक आतमध्ये एक चौकोन आहे, चौरस आणि बाहेरचे एक चौरस आहे. किती येतील मग सांगा बरं तुम्ही. सोपं आहे. हा चौकोन काढल्यानंतर त्यामध्ये जर आपण प्लसचं चिन्ह टाकलं तर संख्या आपली येते 5. मग या ठिकाणी आतमध्ये एक चौकोन आहे किंवा चौरस आहे आणि बाहेरचे एक चौरस आहे आणि हे दोन्ही पण काय केलं प्लसचं चिन्ह त्यामध्ये घुसलं टाकलेलं आहे म्हणजे दोन्ही चौरसामध्ये आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणची आपली संख्या येईल 5 आणि बाहेरची पण संख्या येईल 5. तर टोटल आपली या ठिकाणचे जे काही चौरस आहे ती संख्या येईल आपली 10. ठीक. या पद्धतीने सांगितलं बघा. हा आपला म्हणलं 1. जेव्हा याच्यामध्ये प्लसचं चिन्ह टाकलं आपलं तेव्हा आपली संख्या येते 5. या ठिकाणी 2 चौरस आहेत आणि जे काही प्लसचं चिन्ह आहे ते दोन्ही मध्ये पण ते स्पर्श करतं किंवा मध्ये मध्ये टाकलं तेव्हा 5 आत म्हटले आणि 5 आले बाहेरचे. या दोघांची केली आपण या ठिकाणी बेरीज तर आपली संख्या येते किती या ठिकाणी 10. चला पुढची आकृती बघू. तुम्हाला समजते का. सेम आहे. इथे आपल्याला सांगितलंय सोबतच्या आकृतीत एकूण किती चौरस आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौरस आहे. सेम आहे तीच आकृती. आता फक्त झालं काय. आता झालं काय 1 2 3 झालं. संपलं आपलं उत्तर. काय सांगितलं तो तुम्हाला 5 आत मधल्या चौरसाचे 5 बाहेरच्या चौरसामध्ये आणि 5 सगळ्यात बाहेरच्या चौरसाचे 5 या तिघांची जर बेरीज केली तर बेरीज येते आपल्या ठिकाणी 15 आणि आपल्या चौरसाची संख्या येते बरोबर 15. चुकणार नाही. किती टाकू हिच्या आत मध्ये आपल्या जर एखादा चौरस काढला तर काय होईल +5 वाढतील. टोटल आपली चौरस संख्या येईल 20. याच्या बाहेर एखादा काढला आणि प्लस चिन्ह असं वाढवलं तर आपली संख्या परत किती वाढत जाईल 5 ने. तेव्हा आपली संख्या येईल 25. ठीक आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा. आणखी एक उदाहरण बघू. आता सांगा बरं तुम्ही काय झालं या कृतीमध्ये. आलं लक्षात. परंतु तुम्ही जो विचार करताय त्या पद्धतीने जर आपलं उत्तर काढलं त्या ठिकाणी तुमचं चुकण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी जे आपले चौरस काढायचे आकृती आपली वाढलेली आहे. काय झालेलं आहे परत इथे एक चौकोन आहे 2 चौकोन 3 चौकोन 4 चौकोन आणि मोठा बाहेरचा चौकोन आहे. तुम्ही म्हणा सर 25. उत्तर बरोबर निघालं का तुमचा 25. चल बघू आपण निघतात का. आपण जे पहिली डायग्राम बघितली त्या डायग्राम मध्ये येऊ आपण. हे बघा हा ठीक आहे. या ठिकाणी चौकोन म्हणू आपण चौकोन. हा एक रो याला आपण देऊ क्रमांक 1 2 3 याला क्रमांक आपण 4. ठीक. चौरसच मोजतोय आपण. हा चौरस कुठला हा तयार होणार आपला ब्लॉक 1 हे 2. परंतु आपण या पद्धतीने 1 2 3 4 त्यानंतर 1 2 3 4. आता काय करायचंय 404 ला जर आपलं गुणलं तर 4 चौक 16. किती आले चौरस 16. त्यानंतर 3 3 9 ते 9 ऍड करू आपण 2 गुणिले 2 हे दोन्ही 4. त्याची आली तर बेरीज किती आली बेरीज बघा 16 आणि 4 20 आणि 9 29. ही आपली शेवटची संख्या नाही. आणखी याच्यामध्ये आपल्याला चौकोन मोजायचे. ते चौकोन कोणते बघा. ठीक आहे. कोणते राहिले असतील आतमधले
हे 5 आता आपण घेऊ तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हे किती 5 त्याच्यातले किती 5 इथले किती 5 यामध्ये किती जाणार आपण 5 हे 20 इथं आपल्याला ऍड करायचे आपली संख्या येते 49 इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला थोडस चुकलेलं दिसते कुठंतरी ठीक आहे आणखी एक मोजायचा राहिला आपला तो जर आपण चौरस मोजला तर हे जो मोडलाय बघा तो एक मोडला मोठा येतो त्यावेळेस ऍड होतो इथला आपलं एक ऑप्शन मध्ये जरा चुकलेला आहे तर या ठिकाणी चौरस संख्या आपली 49 ठीक आहे पुढे चला आता नवीन आकृती आहे इथं सुद्धा आपल्याला काय मोजायचे चौरस मोजायचे तर चौरस किती आहे त्या आकृतीमध्ये आतापर्यंत बघितले आपल्याला त्यासाठी इथे सुद्धा आपल्याला मोजायचे आता बघा कसं मोजायचे हे बघा ही आपण जर असं 1 2 3 4 मोजत गेलं तर सर समान आपले सारखे चौकोन नाहीये तर आपण पहिल्या डायग्राम नुसार जाऊ इथे किती पाहिजे आपल्याला इथे क्रमांक टाकून आपण 1 2 3 4 आता काय करायचं होतं 4 2 8 किती झाले 4 2 8 हे 3 इथे ऍड करायचे ते 3 टाकून देऊ आपण सध्या किती झाले 4 आणि 3 ची आपल्याला संख्या मिळाली आता राहिले कोणते बघा हा 1 हा 2 हा 3 आणि हा 1 4 ते 4 आपण या ठिकाणी ऍड करू किती झाले संख्या 8 आणि 3 11 11 आणि 4 15 आता मला सर 15 आहेत का आपण चौरस मोजतोय चौकोन मोजत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौकोन मोजायचे होते चौरस मोजायचे नव्हते हा ड्रॉप करा आता बघा ती आपल्या करायचं 1 अधिक 2 3 ठीक आहे आणि ही संख्या येते आपली 6 तर 8 8 2 8 24 ठीक आहे ते पण चुकते आपलं कुठेतरी तीन चार हा हा बघा इथं काय चुकलं होतं आपलं की अनुक्रमांक टाकायचे आपल्याला चुकले त्यामुळे आपलं उत्तर जुळत नाही आपला इथे बघा 2 हा अंकच पडलेला आहे तिथे 3 डायरेक्ट पडलेले आहे वाला लक्षात आता बघा मोजू आपण काय करायचं होतं 1 2 एक नंतर इथं 2 या ठिकाणी 3 पाहिजे आता काय करायचं होतं आपल्याला 3 दोन्ही 6 आणि 2 आता सर्वात मोठा अंक येतो 2 इथं खाली टाकला इथं झालेली बेरीज आपली 8 आता राहिलं बघा इथं 1 2 हा 3 हा 4 इथे किती मिळाला आपला 4 आता याची बेरीज झाली 12 किती झाली 12 आपल्याला उत्तर आहे 14 आता सांगा दोन कोणते राहिले आपले आता दोन कोणते राहिले बघा पेनचा कलर जरा चेंज करतो म्हणजे आपल्याला दोन कोणते आपले चौकोन चौरस शोधायचे दोन चौरस बघा कुठे आहेत तर तिथे बघा हा एक मिळाला हा मिळाला आपल्याला एक प्लस करू आपण आता संख्या निघेल 13 आणखी एक आपला चौरस राहिले कोणता चौरस राहिले तो बघा बरं हा एक पेन चेंज करतो चौरस एक राहिले आपलं बघा इथे इथे ऍड केल्यानंतर झाली आपली संख्या एकूण
चौरस संख्या येते 14. ठीक, आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. टोटल चौरस आहे त्या ठिकाणचे 14. आता पुढील बघा थोडीशी अवघड आकृती. आता बघा आपण त्रिकोण. आता त्रिकोण तुम्हाला माहिती आहे, त्रिकोण कसे मोजायचे. हा जर म्हटलं आपण 1 तर 1, परंतु इथं तुमची संख्या वाढत गेली आहे. ती संख्या कशी वाढली बघा. हा त्रिकोण जर आपला 1 संख्या टोटल म्हणजे 1, याच ठिकाणी आपण जर 1 मध्ये दंड टाकला किंवा रेष मारली तर या ठिकाणी तुमची संख्या जी त्रिकोणाची बघा 1 अधिक 2 3. या ठिकाणी त्रिकोण आहेत 3 म्हणजे कोणते. हा 1, हा 2 आणि तिसरा हा जो मोठा दिसतो तो. त्या ठिकाणी 3 त्रिकोण आहे. आता परत आपण 2 रेषा ऍड केल्या. आता किती होतील. जो का हा पाया आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं क्रमांक टाकून द्यायचे. तर टाकून घेऊ आपण क्रमांक. एक पहिला क्रमांक म्हणजे 1, इथे दाखव 2, इथे 3, इथे 4 आणि यांची करायची आपल्याला बेरीज. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती बघा. ही संख्या येते आपली इथं 10. ठीक, असे किती का असले त्या ठिकाणी बघा. आणखी एखादी रेषा मारली आपण इकडे वाढवली. या ठिकाणी संख्या 5 आणि उत्तर वाटतात 5 म्हणजे टोटल इथे या ठिकाणी 15 त्रिकोण तयार होतील. आलं लक्षात. किती रेषा असतील तरी त्याने आपल्याला ते वाढवता येतील. त्याच पद्धतीने आपली त्रिकोणाची दुसरी आकृती बघा या ठिकाणी. आता ही वेगळी आकृती. ती त्रिकोण मोजायची आपल्याला. सांगा बरं, मी सांगितले तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण किती आहेत का. किती येतील तोपर्यंत सांगा मला. जो का पायाचा भाग आहे त्याला आपण क्रमांक काय म्हणतो 1 2 3 4. एकूण संख्या आली या ठिकाणची आपली त्रिकोणाची आलेली आहे 10. ठीक, आता ही आकृती तुम्हाला दिसते. कशी दिसते बघा. जो का पाया बेस त्या बेसला आपण परत क्रमांक टाकू या ठिकाणची. त्याच पद्धतीने 1 2 3 4 5 6. बेरीज किती येते. पुढली संख्या याची 6 7 42 भागिले 2 करायचं त्याला. बघा बरं. बेस 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 त्रिक नाही, टोटल करू आपण. 6 7 42 भागिले 2 तर आपल्या बरोबर येतं या ठिकाणी 21. काय मिळालं आपल्याला 21. परंतु इथं आपण आणखी 2 रेषा टाकलेल्या आहेत. त्या 2 रेषा बघायचं त्याला सुद्धा क्रमांक टाकायचे आपल्याला 1 2. हे झाले 3 म्हणजे प्लस आपले वाढले 3 आणि परत इथं 1 इथे 2 आणि याची परत इथे संख्येवरती 3 आणि आपलं टोटल त्रिकोण येतात 27. किती मिळाले त्रिकोण. 27 त्रिकोण मिळतात. आलं लक्षात. आणखी जर आपण या ठिकाणी इथं एक रेषा टाकली तर आपलं इथे असं रेषा मारली आपण. परत आपण याला एक क्रमांक दिला 2 तर इथे आपली संख्या परत 3 ने वाढेल तेव्हा आपली त्रिकोणाची संख्या होईल 30. ठीक, एक झाला माहिती. हा दुसरा सांगितला. हा वाढवला आपण 3 तर इथे पुढे 30 संख्या झाली. आता मला असं थोडासा वेगळा दिसतो तर कसे मोजायचे आपल्याला त्रिकोण. ठीक, तर काय घाबरू नका. ते कसे मोजायचे ते मी सांगतो तुम्हाला. अशा वेळी आपल्याला काय करायचं. स्पेसिफिक आपल्याला बेस दिलेला इथे होता. इथे बेस दिलेला होता. परंतु या डायग्राम मध्ये मात्र आपल्याला थोडासा काही बेस दिलेला नाही आणि आपल्याला मोजायचे आहे त्रिकोण. मोजा त्रिकोण किती बघा. आपण या सरळ सरळ क्रमांक टाकून घेऊ आपण किंवा अल्फाबेट टाकून घेऊ. त्यासाठी आपण करू ए बी सी डी ई एफ आणि या ठिकाणी घेऊ आपण जी. ए बी सी डी ई आणि एफ. आता मला सर या ठिकाणी त्रिकोण आपला होतो का नाही होत. ठीक आहे. हा सीचा त्रिकोण होईल का आपला नाही होणार. हा झाला चौकोन त्यामुळे हा ड्रॉप होणार आपला. लक्षात ठेवा. आता स्पेसिफिक आपली संख्या मोजू. हा 1 2 3 4 5 6. एकूण संख्या मिळाली आपल्याला
6 त्रिकोण शोधले, त्याला म्हणून आपण एक रकानाचा 20 आणि असे जर म्हणून 6 झाले. आता दुसरे त्रिकोण कुठे आहेत? 2 अक्षरे बघा. जसं 2 घरं पकडू आपण, एक त्रिकोण तयार होतो. तर दुसरे आपल्याला मोजायचे ए बी एक त्रिकोण, आणि ते 2 घराचा त्रिकोण कुठे तयार होतो? ई आणि डी या दोन्हीचा मिळून आपल्याला काय मिळतो का? नाही. हा झाला तयार होतो चौरस, नाही मिळत. आता एफ आणि जी ह्या 2 घरं जर म्हटलं, एफ आणि जी हा एक आपल्याला मिळालेला आहे त्रिकोण, ठीक. आणि तो 2 घराचा असलेला ए झाला, बी झाला, ई डी हा होणार नाही. त्यानंतर डी सी होणार नाही, ई सी होणार नाही. पुढे एक होतो ई जी, ठीक आहे. आपण 2 पकडले, इथली संख्या करायची 2, प्लस होतील आपले 2. आणखी बघा 3 घरं सोडून काही त्रिकोण तयार होतो का 3 घराचा? सांगा बरं. ए बी सी नाही होत. त्यानंतर ए ई डी हा पण चौरस तयार होतो. इकडे होतो का त्रिकोण तयार? एफ जी डी नाही होत. तर आपल्या ठिकाणी त्रिकोणाची संख्या 8. तरी पण थोडं बघूया काय राहिलेलं का कुठं तुम्ही घराचं. ठीक आहे, नाही मिळत. या ठिकाणची संख्या येईल आपली 8. याच पद्धतीचे जास्त प्रश्न आपले येतात. मग एक अंक असणारे आणि 2 घरं असणारे किंवा 3 घरं असणारे, कधी 4 घरं असणारे सुद्धा आपल्याला जर असं मांडावं लागतं, तेव्हा आपली त्या ठिकाणची त्रिकोणाची संख्या निघते. आलं लक्षात? चला पुढे. याही ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलं मोजायला? त्रिकोण. त्रिकोण मोजायचे आपल्याला. आता बघा 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती आणि 3 नंबरची जी आकृती आहे, यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे? आपण 1 नंबरची जी काय डायग्राम आहे ती पहिले आपण बघूया. त्यासाठी आपल्याला क्रमांक टाकून घ्या. 1 2 3 4. 4 मिळाले आपल्याला या ठिकाणी. फक्त 4 त्रिकोण आहेत का? तर नाही, याची दुप्पट करायची. आता दुप्पट का? इथे टोटल संख्या आपली इथे 8. या पहिल्या 1 नंबरची जी आकृती आहे त्यामध्ये आपली संख्या आलेली आहे 8. ठीक आहे. संख्या दुप्पट करायची. मोजता येईल आपल्या, हे बघा असे पण मोजता येईल. हा 1 निघाला, हा 2 पण आहे, हा 3 आहे, हा 4 आहे. 4 नंतर हा 5वा, हा 6वा, ठीक आहे. परत हा 7वा, असे टोटल निघतात आपले 8. रेषा जर मारल्यात आपलं बरंच चुकण्याची शक्यता आहे. त्याच तुम्ही बघा या ठिकाणी बघू आपण. क्रमांक टाकून घेऊ. 1 2 3 4 5 6. याही ठिकाणी आपल्याला दुप्पट करायचे. 6 ची दुप्पट 6 दोन्ही 12. या ठिकाणी त्रिकोण मोजता येतील आपल्याला, येतील 12 त्रिकोण येतील. पहिल्या ठिकाणी 8 ची दुप्पट केली होती, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा 6 क्रमांक टाकले, 6 ची दुप्पट करायची. आता म्हणा असेल तिसरी. या ठिकाणी आपलं बरेचसे चेंजेस आहे. इथे आपण काय करू? नंबर टाकून घेऊ. इथे सुरुवात करू आपण 1 2 3 4 5 6 7 8. 8 ची दुप्पट किती दिली? 16. ठीक. आणखी राहिले बघा 8 मिनिट घर. कारण इथं सुद्धा त्रिकोण तयार झालेला आहे. याला सुद्धा आपण क्रमांक टाकून घेऊ. इथं 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, इथे 7 आणि या ठिकाणचा 8. 8 ची दुप्पट केली आपण तर इथे येते 16 आणि या दोघांची बेरीज करायची. 16 दोन्ही 32 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला मिळतील. क्रमांक याची दुप्पट केली याही ठिकाणी. आता म्हणा असेल दुप्पट काय केली? हा त्रिकोण आपण मोजलेला आहे 1. ठीक.
त्रिकोण मोजला एक. आता दुसरा त्रिकोण कुठे तयार होतो बघा, मोठा असा मोठा त्रिकोण तयार होतो. त्यानंतर हा त्रिकोण इथला आहे, परंतु या ठिकाणी मोठा त्रिकोण होतो. या ठिकाणची पद्धत तुम्हाला सांगतो बघा. अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की कशी मोजायची बघा. 1 2 3 4 5 6 हे 6 म्हणाले हे सिंगलचे. 2 घरं असते बघा, 2 आणि 3 1 होतो. 2 व 3 च 1 मिळाला. 6 आणि 5 चा इथे 1. ठीक आहे. आणखी पुढे होतं 2 घराचा नाही, 3 घरे बघा, 1 2 3 घराचा 1 1 2 3 इथे मिळाला आपल्याला 1. त्यानंतर 4 5 6 4 5 6 अशा पद्धतीने जर असं मोजून गेलो तर आपली त्रिकोणाची संख्या आहे ती वाढते. त्यानंतर परत या पद्धतीने आपल्याला टाकावं लागेल 2 3 4 आणखी एक वाढतो. त्या पद्धतीने परत हा वाढला तर आपलं बरंच चुकण्याची शक्यता असते. तर काय करायचं, क्रमांक टाकायचा आणि त्या आपल्या संख्येची काय करायची, दुप्पट. ओके, चला पुढे बघा. काय मोजायचे, त्रिकोण. इथे बघा त्याच आकृतीप्रमाणे टाकून 1 2 3 4 याची काय करायची आपल्याला, दुप्पट टाकून घेऊ आपण. 4 ची दुप्पट. इथे सुद्धा 1 2 3 4 परत झाले 8. आता मला सांगा 16 त्रिकोण आहेत त्या ठिकाणी नाही, इथे त्रिकोण संख्या जास्त आहे. कुठे जास्त आहे, आणि लक्ष तुमच्या बघा कुठे जास्त आहे संख्या, हे बघा हा मोठा जो आहे की हा आपण मोजलेला नाही, हा 1. आणि हा दुसरा त्रिकोण इथं राहिलेले होते आपले, इथं प्लस आपल्याला 2 करावे लागतात, तेव्हा आपली संख्या येते 18. इथे त्रिकोण टोटल आहे 18. त्यापैकी सोपं लक्षात ठेवा आपण, जर हे 2 भाग या ठिकाणी लंब पडले तर त्याचा 1 पकडायचा, याचा 2 नंबरचा पकडायचा, म्हणजे 2 प्लस करायचे. जसं आपण म्हणलं हा मोठा राहिला तो इथे 2 ऍड केले तर 2 निघतात. त्या ठिकाणी मध्यभाग पडलाय बघा. तर याचीच पुढची आकृती आहे बघा. याच पद्धतीने आपल्याला क्रमांक टाकून घेऊ. उदाहरणार्थ या ठिकाणी आहे 4. 4 ची दुप्पट इथं 8. या ठिकाणी किती आलेले 8. या ठिकाणी 4 क्रमांक येतो आपला, इथले 8 घेतले, 8 त्रिक 24. आतापर्यंत आपल्याला त्रिकोण किती मिळाले, 24. झालं का आपलं, नाहीये, आणखी आहे त्या ठिकाणी. काय पुढं अजून तुम्हाला म्हणलं नाही, मधले जो ब्लॉक ठेवले 1 या ठिकाणी 2 मोजले, तसं हा मोठा मोजायचा राहिला होता. 1 2 3 आणि 4. इथं संख्या टाकून तुमची 4 प्लस वाढली की इथं उत्तर येतं आपलं 28. त्या दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे 28. आणखी इथं जर वाढलं तर हे दुप्पट इथं काय करायचं, मोजायचे स्तंभ आणि मध्यभाग, आणि या ठिकाणी 4 आहे म्हणून आपण तिथं 4 प्लस केलं, टोटल त्रिकोण आले आपले 28. ठीक आहे. आता तुमचं चुकणार नाही, फक्त थोडं परीक्षेमध्ये वेगळ्या पद्धतीचा प्रश्न दिला असतो तो तुम्हाला शोधायचा असतो. त्रिकोण, 1 घर 2 घर 3 घराचा, त्या पद्धतीने तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आता तिसरा जो आपला उपघटक तो बघू आपण, फासा हा ठोकळा. ठोकळा म्हटलं तर काय, सोंगट्या किंवा आपण लुडो खेळतो तो लुडो प्रकार हा म्हणजेच फासा, त्याला म्हणतो आपण ठोकळा, फासा किंवा त्याला म्हणतो आपण डायस. ठीक आहे. आता म्हणजे बघा हा डायस झाला, आपण म्हणतो त्याला लुडोचा एक प्रकार. आता कोपरे किती असते त्याला 8. ही आकृती कशी दिसते, ती फ्रंट बाजूची दिसते समोरची, परंतु कशी असते, त्या पाठीमागे सुद्धा कोपरे असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आपली अशी तयार होते तेव्हा 8 तयार होतात. आता कोपरे बघा, हा 1 असतात, ते बेसिक थोडं माहिती असावं, झालेलं असं तुमचं माहिती.
4 आणि खालचे याच्या पाठीमागचं 4 इथं जो येतो ते पलीकडला त्याला कडा आहेत 12. आता थांबा जर असं कडा म्हणजे कोणत्या काही कडा दिसत नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 12 आणि आपल्याला फक्त पृष्ठ पृष्ठ आहेत आपले 6 हा 1 हा 2 पुढचे 3 आणि बॅक साइडला दिसत नाही ते आपले 3 असे एकूण पृष्ठ 6 आहे. आणि हे परीक्षेमध्ये सहसा आपल्या सगळ्या पृष्ठाचं याचं काही विचारलं ते कधीतरी विचारलं जातं. हा कोपरे 8 हा कडाचा विषय नाही पडत परंतु पृष्ठ मात्र त्या ठिकाणी 6. आता आपण याच्यावरती उदाहरण बघूया 6 पृष्ठ त्याच्यावरती काय प्रश्न असतात ते प्रश्न बघा. कोणत्या परीक्षेचे प्रश्न विचारतात विरुद्ध पृष्ठावरील अंक असतात कधी चिन्हे असतात कधी किंवा रंग भरलेले किंवा रंग दिलेले असतात. अंकांचा वापर करतात कधी चिन्हाचा वापर होतो कधी रंगाचा वापर होतो. त्यापैकी आपण अंकाचा वापर असणारा एक डायस बघू. हा डायस तुम्हाला बघितला असेल परंतु फिक्स मार्क असतो आपला याचं उत्तर आपल्या सहसा चुकत नाही. चुकतं का उत्तर चुकत नाही. आता या ठिकाणी दिले बघा जो ठोकळा आपल्याला दिसला त्याच्या वेगवेगळ्या स्थिती आपल्याला दिलेल्या जातात. आता हा एकच ठोकळा आहे परंतु स्थिती मात्र 2 दाखवलेली आहे. जेव्हा ठोकळ्याच्या स्थितीमध्ये 1 2 3 4 परंतु एक बाजू जर समान असेल काय एक बाजू जर समान असेल तर आपण उत्तर पटकन लिहितं. आता इथं एक बाजू बघा समान 7 अंक कोणत्या ठिकाणी आहे 3 आहे 6 आहे का 2 आहे हा इथे 4 अंक एकच फक्त एक बाजू समान दिलेली आहे. हा ठोकळा आता पटकन सोडवता येतो म्हणजे बघा कसा आणि प्रश्न विचारला आपल्याला 1 च्या विरुद्ध कोणता अंक येईल 2 च्या विरुद्ध कोणता येईल 3 च्या विरुद्ध कोणता येईल. तर हा बघा यावेळी आपल्याला काय करायचं घड्याळ आपलं घड्याळ कसं असतं या पद्धतीने 1 2 ठीक आहे या पण आपल्याला घड्याळाच्या क्लॉकवाईज इथनं आपण घेऊ विरुद्ध बाजूकडे काढायचे 4 4 घेऊ आपण 4 च्या विरुद्ध काय आहे 4 आणि या पद्धतीने याचं कारण घड्याळ आपली याच पद्धतीने फिरते 4 नंतर 6 6 च्या विरुद्ध येईल आपला 2 सॉरी 1 असं गेलो आपण 3 त्यानंतर येईल आपला 2 हे झाले एकमेकांच्या विरुद्ध. आता मला सर इथे 4 विरुद्ध 4 कसं येईल आता बघा 6 बाजू असतात आपल्याला माहिती आहे पृष्ठ किती असतात 6 मग 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे ते 6 आहे याचा अर्थ हे 4 फोडायचं आणि त्या विरुद्ध बाजूला 5. आता कोणताही प्रश्न विचारला परीक्षेमध्ये जेव्हा आपले ही उत्तर निघतं 6 च्या विरुद्ध 1 येतं 3 च्या विरुद्ध 2 येतं 4 च्या विरुद्ध 5 येतं फक्त हे कधी मोजायचे या पद्धतीने एक बाजू जर समान असेल तर त्या घनाची एक बाजू जर समान दिली असेल तरच आपल्याला ह्या पद्धतीने उत्तर मिळतं. नाहीतर आणखी दुसऱ्या पद्धती आहे की एकमेकांच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध पृष्ठावर 2 च्या खालच्या बाजूला बरेचसे शब्द या ठिकाणी वापरले जातात. आणखी दुसरं एक उदाहरण दाखवतो बघा घेऊया आपण ठीक इथे डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा काय विचारलेला आहे प्रश्न वर एकच घन वेगवेगळ्या स्थितीमध्ये एकच घन आहे फक्त स्थिती वेगळी आहे वेगवेगळ्या स्थितीमध्ये दर्शवलेला आहे. हा जर घन उलगडला असता पुढीलपैकी कोणती आकृती मिळेल हा आपल्याला दिलेला आहे. आता मला सांगा इथे 1 आहे इथे 1 आहे इथे 1 आहे इथे 1 आहे म्हणजे 4 1 आहे इथे 4 आहेत इथे 4 आहेत ठीक आहे. फक्त आपल्याला कोणता अंक एकमेकाच्या विरुद्ध दिलेला नाही तो बघा इथं 2 दिसतो का कुठं 2 नाही दिसतो का 2 ना म्हणजे 2 च्या विरुद्ध पूर्ण तरी एक ठोकळाचा एक भाग आहे. तर पेपर मध्ये आपले एक कसे उलगडले ठोकळे दिले जातात किंवा या ठोकळ्यापासून कोणता जर उघडला असता
तर अशा पद्धतीने डायग्राम तयार होतो. आणि कोणती आकृती, चला हे तुम्हाला नंतर सांगतो. जर असं तुम्हाला जर ठोकळा दिला तर तो सोपा आहे. उदाहरणार्थ एकचा भाग असा विरुद्ध दिला जातो, परंतु हे आपल्या आकृती चुकीचे. या ठोकळ्या जर उघडले तर आपल्याला बघा एकच्या विरुद्ध 2 आला पाहिजे. काय तर एकच्या विरुद्ध 2, कारण एकच्या विरुद्ध बघा या ठिकाणी 1 आहे. एकच्या विरुद्ध आपण बघू 1 येणार नाही, 2 येणार नाही, 3 4 5 6 6 बाजू आहे. एकच्या विरुद्ध 1 येणार नाही. इथं 3 पण येणार, कारण समोर दिसतो. 4 येईल का? 4 येणार नाही. एकच्या विरुद्ध 5 पण आहे, 5 येणार नाही. एकच्या विरुद्ध जवळ मी सोबत 6 दिसतो, 6 येणार नाही. फक्त एकच्या विरुद्ध 2 नाही तर 2 नाही. मग एकच्या विरुद्ध 2 असल्याची आकृती आपली ती आहे पर्याय क्रमांक 3 नंबरची जी घन आहे तो या घनाचा मिळेल. आणि एकच्या विरुद्ध 2, 6च्या विरुद्ध 4 आणि 3च्या विरुद्ध 5 या पद्धतीच्या एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठे मिळतील. आता इथे बघा 2 बाजू जर दिल्या असतात, काय दिल्या असतात? 2 बाजू समान जर असतील, आता बघा इथे 2 बाजू समान कोणत्या आहेत? 4 4 2 2. इथंच आपलं उत्तर निघतं 6च्या विरुद्ध 5 आहे. असा कधीतरी अचानक किंवा एखादाच प्रश्न असतो, जर 2 बाजू समान असल्या तर दिल्या की जो राहिलेला भाग आहे तो एकमेकाच्या विरुद्ध असतो. म्हणजे 6च्या विरुद्ध कोण आला या ठिकाणी? 5. तर बाकीचं त्यामध्ये दिलं जात नाही. हा डायरेक्ट उत्तरीचा असतं 5च्या विरुद्ध 6, 6च्या विरुद्ध 5. फक्त केव्हा? जर 2 बाजू समान दिल्या असतील तर. परंतु इथं 2च घन दिले, एकच बाजू 2, तिसरा चौथा जर दिला तर त्यावेळेस आपले वेगळा नियम लावला असतो. आता इथे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं काय होतं अगोदर. आपल्याला विचारलं 2च्या विरुद्ध पृष्ठावरती किंवा 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल? कोणती संख्या येईल सांगा बरं. आपण 2 उदाहरणं बघितले. 2च्या विरुद्ध कोणती संख्या येईल सांगा. चला आपण काढूया. इथं कोणता अंक समान आहे? आहे 3 3. जर का एक समान जर असेल बाजू दिलेली, एक दिलेली असेल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने द्यायचं? घड्याळाच्या स्थितीप्रमाणे द्यायचं या पद्धतीने. त्यानंतर या पद्धतीने ते 4 आणि ते असं 5. म्हणजे आपण बघू 3च्या विरुद्ध 3 टाकून घेऊ आपण, नंतर टाकू 1च्या विरुद्ध बाजूला येईल आपलं 4. 3 नंतर सुरू आहे, 3 नंतर 1 4. त्यानंतर 5, 5च्या विरुद्ध आला इथं 2. सर म्हणायचं 3 परत आला, तो कसा बघायचा? इथे 1 आलं, इथे 2 आलं, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. म्हणजे कोणती संख्या पाहिजे इथे आपल्याला? 6. विचारलं का आपल्याला 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल? 2च्या विरुद्ध कोणते दिले आहेत त्यांनी? 5. कोणती संख्या येईल? 5 नंबर. खालील घनाच्या स्थितीवरून एकच घन आहे, फक्त स्थिती वेगवेगळ्या आहे. जसं आपण सोंगट्या घेतो तर तो टाकतो, सापशिडी करतो टाकतो, त्या पद्धतीने टाकल्यानंतर त्याच्या स्थिती दिलेल्या आहे, त्या स्थिती आहेत. खालील घनाच्या स्थितीवरून 4 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? कोणत्या पृष्ठावर? विरुद्ध. कोणाच्या? 4च्या. आता बघा बरं, इथेही 4 आहे, इथेही 4 आहे, इथेही 4 आहे. आपल्याला त्या घड्याळापर्यंत जायचं नाही. इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 दिसतं, इथे 2 दिसतं. तर अशा वेळी आपली पद्धत कोणती वापरायची आहे? बघू इथंच वरच्या वर घेऊ आपण 4 अंकाचं. आता इथे 4 आहे, चला इथे 4 करू आपण. घ्या मानून 1 2 3 4 5 आणि शेवटचा असेल पृष्ठ 7. चला 1
एकच्या समोर आपल्याला काय दिसते, या ठिकाणी एक दिसतो, याचा अर्थ तो विरुद्ध आहे का? नाही, इथं शेजारी आहे म्हणजे हा येणार नाही. इथं 4 आहे, 4च्या बाजूला 2 दिसतो, 2 येणार नाही. इथं 4, इथं 6 आहे, 6 पण इथे येणार नाही. ठीक आहे, इथे येणार नाही. आता इथं 4 समोर दिसतो आपल्याला. जर आपल्या शेजारी शेजारी असतील तर ते विरुद्ध असतील का? तर नाही. इथं 5 पण करतो आपण, 5 येणार नाही. आता राहिलं काय? 4 आहे, मग इथे 4 येणार का विरुद्ध? नाही. तर 4च्या विरुद्ध राहिला आपला 3. मग आपल्या इथं पर्याय क्रमांक दिसतो का? 5, 3. पर्याय क्रमांक इथं 2 दिसतो. या पद्धतीने आपलं कट करत जायचं, तेव्हा आपलं उत्तर यावेळी निघतं. इथं वरच्यावर दिसतं. फास्ट म्हणजे विचार केला पटपट पटपट बघितलं, 4 दिसतो, 4 2, 6 आहे, 5 आहे, 1 आहे, 6 आहे. राहिला कोणता होता आपला? 3. 4च्या विरुद्ध अंक येईल 3. ठीक आहे. हा एक प्रश्न आपल्याला नेहमी एक विचारला जातो. सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहे? काय शोधायचं आपल्याला? एकूण पृष्ठभाग किती आहे? बघा बरं, पृष्ठभाग किती आहे मोजावे लागतील आपल्याला. आपण एका ठिकाणी स्टार्ट करू. ही बाजू पृष्ठभाग बघू, 1 वर गेले 2, इथे 3, तिथे आली 4, परत खाली 5, आजो खाली 6, पृष्ठभाग 7. हा अखंड दिलेला आहे, थोडी तिरकी झाली पण हा अखंड आहे. आणि 8, हा 9, हा तिरका आहे, हा 10, हा तिरका आहे, हा 11, आणि हा सरळ दिला तो 12. 12च्या इतका पृष्ठभाग नाही. आपला आणखी 2 आहे. कोणता? हा समोरचा 1 आणि याच्या पाठीमागचा 1, म्हणजे 2 प्लस केले तर आकृतीला पृष्ठभाग आहे या ठिकाणी 14. पुढे आलं 14. त्याच्यात कोपरे वगैरे असतात ते आपल्याला मोजावे लागतात, परंतु मोजताना आपण टिक मार्क करायची टेन्शन, तेव्हा आपलं पृष्ठभाग इथं निघतात. त्याचा एक ना एक तरी प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो. आतापर्यंत वर्ष आपले उदाहरण झाले, त्यातले बरेच उदाहरण आपल्या पेपरला गेले, तर मी साल टाकलेलं नाही कुठं. बरेच प्रश्न स्कॉलरशिपला विचारले गेलेले आहेत. हा, आता म्हटलं तुम्हाला कधी कधी चिन्हाचा सुद्धा वापर केला जातो. ठीक आहे, एकच ठोकळा आहे, फक्त स्थिती वेगवेगळी आहे. माहिती वाचा तोपर्यंत. बघा, माहिती आपली असेल, एकाच घनाच्या पृष्ठांवर एक चिन्ह, दुसरं चिन्ह, तिसरं इक्वल टू आहे प्लस स्माइली आणि त्या ठिकाणचे सिम्बॉल दिले. या चिन्हाचा वापर आलेल्या विविध बाजू खाली दाखवले आहे. त्यात समोरासमोर पृष्ठांवर असलेल्या चिन्हांच्या जोड्या पर्यायात दाखवलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्या पर्यायातील चिन्हांची जोडी समोरासमोरील पृष्ठांवर येणार नाही? समोरासमोरील पृष्ठांवर येणार नाही. ही झाली आपली घनाच्या 4 बाजू. आता हे पर्याय दिले आपल्याला. अशी कोणती जोडी आहे की ह्या पृष्ठांवरती समोरासमोर येणार नाही? सांगा बरं, अशी कोणती जोडी की पृष्ठांवर समोरासमोर येणार नाही? बघितलं तर लक्षात बघा, एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला काढले की आपण मिळावं लागतं, निघतात. हे सगळे एकमेकांच्या विरुद्ध आहे, परंतु ही जे दिसतं आपल्याला, हा गोल आणि स्माइलीचं, हे एकमेकांच्या पृष्ठत्वावरती येणार नाही. हा भाग इथे टाकताना आपलं कुठलं तरी चिन्ह राहिलेलं आहे,
ते चिन्ह हे समोरासमोर बघा ते येणार नव्हते, तर आले ते थोडे कॉपी पेस्ट करताना पुढे आले, ते दोन एकत्र येणार नव्हते. ठीक आहे. इथं आपले थोडेसे कॉपी पेस्ट त्या ठोकळ्यावरती येऊन पडले, त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या. थोडासा विचार केला तर काय ते दोन चिन्ह एकत्र यायला नव्हते लागत, परंतु इथं आपण दाखवलेच, त्यामुळे खालचं आपले पर्याय थोडेसे चुकलेलं दिसतो, कारण ती कॉपी पेस्ट झालेली थोडस. ठीक आहे. हा प्रश्न थोडासा बघा मोठा आहे, सोडवायचा आहे. आपलं शेवटचे एक उदाहरण आहे, म्हणजे उपघटक आहे, तो आपण थोडंसं घेऊ, त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि असे काढण्याचा प्रयत्न करा. 4x4चा 3x3चा घन असतो, त्याला रंग दिलाय, तिथं ठोकळ्याला रंग दिलाय, हिरवा बाजूला एकच रंग दिलाय, ते जर कापलं तर किती पृष्ठ. हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल, हा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण एक शेवटचं बघू, संख्येच्या मांडणीचं सूत्र ओळखणे, हे महत्वाचं आहे. एक उदाहरण आपण घेऊया, त्यानंतर बघू पुढचं उदाहरण. खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? सांगा बरं, तोपर्यंत विचार करा कोणतं सूत्र वापरलं याच्यामध्ये. सूत्र प्रश्नचिन्ह कोणती संख्या यायला पाहिजे? पर्याय आपले 39, 36, 32, 40. मिळालं सूत्र. सूत्र बघा होतं असं, 4चा वर्ग 16, 4 चौक 16 आणि 5चा वर्ग 25 आणि या दोघांची बेरीज होती 51. ठीक, 51. मग इथं आपलं काय पाहिजे, 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4 आणि या दोघांची बेरीज आहे 40. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 40 उत्तर द्यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. तर आणखी दुसरं सूत्र बघा, जुळतं का? खालील संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? बघा 13 आहे, 24 आहे, 6, 8, 5, 17. आता हे 208 आहे, क्वेश्चन मार्क आहे, 204 आहे. या ठिकाणी काय पाहिजे, लागतो का ताळमेळ तुमचा? या ठिकाणचं सूत्र मी सांगतोय. तेरा गुणिले 8. 13 गुणिले 8 किती होतं? 104. आणि त्याची दुप्पट केली आहे ती आहे 208. इथं ते सूत्र लागतं. 13 गुणिले 8 त्यांचा गुणाकार आहे 104 आणि त्याची दुप्पट म्हणजे 208. मग आता 24 गुणिले 5 किती होतात? 24 गुणिले 5 किती आलं उत्तर? 120 येतं बघा तुमचं. 120 याचा गुणाकार करा, दुप्पट मारली तर इथे 240. इथे यायला पाहिजे 240. कुठे दिसतंय? इथे. ठीक आहे. याचा फक्त एकच पद्धत किंवा एकच गुणाकार असतो किंवा एकच मांडणी असते असं कोणतंच फिक्स नाही. कधी गुणाकार असतो, कधी वजाबाकी असते, कधी क्यूब असतो, घन वर्ग, कधी कधी वजाबाकी असते, तिर्कम. या दोन संख्येचा कधी विचार असतो, कधी उभ्या असतो, किंवा कुठलाही याच्यातला नियम हा फिक्स नाही, हा प्रत्येक विषयाचे असतो. एक उदाहरण तुम्ही फक्त सांगा मला. वेळ संपत आलेली आहे, या ठिकाणी एक शोधून सांगा मला काय आहे. 45, 9. शेवटचं उदाहरण आहे आपलं. बघा बरं तुमचं सूत्र जुळतं का, कोणती संख्या आहे? बघा आपल्याला या प्रश्नाची संख्या कोणती, शेवटचं उदाहरण लावा बरं तुम्ही जर असं सूत्र समोर. बघा इथे काय होतं, 45 भागिले काय म्हणतो आपण, 45 भागिले 9. 9 5 45. ठीक आहे. इथं उत्तर शिल्लक आपले. आणि ज्याला जो भागाकार आहे त्या भागाकाराचा वर्ग आहे 25. या ठिकाणी 88 भागिले 11 8.
11 8 88 आणि 8चं या ठिकाणी काय दिलंय वर्ग दिलेला आहे. इथे 13चा 9 आणि 9चा वर्ग 21. इथे 10 7 70 10चा सॉरी 10 7 77 आणि 7 7 49. या ठिकाणी काय यायला पाहिजे 7चा वर्ग 49. ठीक. विद्यार्थ्यांनो समजलं असेल. बरेचसे उदाहरण आपले राहिले. थोडासा वेळ आपल्याला कमी पडतोय, परंतु जे आज घेतला घटक तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. आपण तर्क व अनुमानामध्ये भाषिक आणि अभाषिक हे दोन्ही घटक आपण पूर्ण केले. त्यासाठी आपल्याला 12% वेटेज जवळपास आपल्याला 3 ते 4 प्रश्न मात्र या घटकावरती तर्क व अनुमानावरती विचारले जाणार आहेत. आणि येणाऱ्या काळात जी काही आपली परीक्षा होऊ घातलेली आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगला या पद्धतीने फायदा होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद कोकाटे सर. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 30 तारखेपासून म्हणजे साधारणतः 30 नोव्हेंबर पासून तर आज 9 डिसेंबर सलग 10 दिवस पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन नियोजनाप्रमाणे आमच्या तालुक्याकडे होते. ते यशस्वीरित्या पार पडलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे या नियोजनामध्ये ज्या तज्ञ मार्गदर्शकांना नेमणूक देऊन त्यांच्यासाठी नियोजित घटक दिला होता त्या सर्व घटकासाठी सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी अतिशय सखोलपणे त्या विषयाचे विश्लेषण करून आपणासमोर दिलेला घटक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर केला. त्याबद्दल सर्व तज्ञ मार्गदर्शकांचं मी पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. सर्व टेक्निकल टीम यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यांचंही पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्याकडून हार्दिक आभार. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांची रजा घेतो. उद्यापासून कर्जत तालुक्याचं नियोजन ऑनलाईन क्लासच्या असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या दिलेल्या लिंकवरच उद्यापासून कर्जत तालुक्याकडून आयोजित मार्गदर्शन वर्गासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी शिक्षण विभागाच्या वतीने सर्वांना सूचना देतो आणि थांबतो. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.